नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 17व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. आधीच्या भागात आपण श्री ब्रह्मानंद गुरुप्रणीत उपासना पद्धती पाहिली. ती त्यांच्याकडे श्री समर्थ रामदास स्वामींच्या परंपरेतून आलेली होती. या पद्धतीच्या अवलंबाने मुमुक्षजनांना साधकावस्था तर प्राप्त होईलच, एवढेच नव्हे तर ते खात्रीने सिद्धावस्थेपर्यंत पोचतील. सुखाने संसार साधून परमार्थ सुखाचा उपभोग घेतील. श्री ब्रह्मानंद गुरूंनी सिद्धावस्था याच मार्गाने प्राप्त करून घेतली होती. पण आज्ञजनांच्या कल्याणासाठी श्री रामरायाच्या उपासनेचा क्रम अव्याहत चालू ठेवून त्यांनी आम्हाला सुखाचा मार्ग दाखवला. एवढ्यासाठी त्यांचे परोपकारमूर्ती, निस्वार्थ निधी, अधिकारी महात्मे म्हणून वर्णन केले जाते. बेलधडी ग्रामस्थ, आबालवृद्ध, स्त्री पुरुष सर्व त्यांच्या पुढील श्री ब्रह्मानंद गुरूंच्या नित्याचरणाच्या आदर्शाने रामनामात रत झाले. तसेच श्री रामरायाच्या सेवेत आणि श्री ब्रह्मानंद गुरूंच्या सुखासहवासात आनंदाने काळ घालवू लागले. कर्नाटकातील काय किंवा महाराष्ट्रातील काय, सामान्य जन जे ब्रह्मानंद गुरूंच्या कच्छपी लागत ते त्यांचे उत्कट वैराग्य, अनन्य गुरुभक्ती, मृदू मधुर वाणी आणि त्यांच्या मुखावर विलासणारे आत्मतेज यानेच. लहान मोठ्या आसपासच्या गावांना दिल्या जाणाऱ्या त्यांच्या भेटी आणि सर्व जातीतील लोकांवर असलेली त्यांची समदृष्टी आणि अलौकिक प्रेम हेही त्याचं एक कारण आहे. श्री ब्रह्मानंद गुरु हे आपले आप्त व हितकर्ते आहेत असा सर्वांचा विश्वास असे. त्यांचा मुक्काम जिथे असेल तिथे भजन, आरती नित्यनेमाने चालत असे. अपार ब्राह्मण भोजन होत असे. त्याशिवाय त्यांचं समाधान होत नसे. श्रीमंत महाराजांच्या आज्ञेप्रमाणे सदा रामनामस्मरण, मोठ्या थाटाने श्रीरामाचा उत्सव आणि अन्नसंतर्पण ही दिनचर्या कडेपर्यंत अव्याहत त्यांनी चालवली होती. त्यांची गुरुभक्ती वर्णनातीत होती. सिद्धावस्था प्राप्त झाली म्हणून गुरुभक्तीत त्यांनी ताजेपणा कायम टिकवला. श्रीमंत महाराज म्हणजे प्रत्यक्ष रामाचा अवतार अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. गुरुभक्तीचे पाठ ते आपल्या आचरणाने लोकांना देत असत. कारणाशिवाय ते सद्गुरुनाथांच्या समोर उभे राहत नसत, बसत तर कधीच नसत. श्रीमंत महाराजांना काही कळवण्याचं झाल्यास दुसऱ्याच्या मार्फत कळवत असत. त्यांच्या सान्निध्यात कोणाकडूनही नमस्कार करून घेत नसत. त्यांच्याजवळ असल्यावेळी कपनी आणि टोपी कधी घालत नसत. लोकांना अनुग्रह देऊन उपदेश देण्याचा आज्ञाधिकार श्रीमंत महाराजांनी दिला होता. तरी श्रीमंत महाराजांचं अस्तित्व असेपर्यंत जवळजवळ त्यांनी स्वतः कोणालाच उपदेश दिला नाही. सद्गुरुनाथांच्या आज्ञेशिवाय नवीन कार्य ते कधी हाती घेत नसत. एवढेच काय, पण त्यांनी केलेल्या सर्व बांधकामावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी बांधलेले असा शिलालेख त्यांनी कोरला आहे. यावरून त्यांची गुरुभक्ती महत्तर होती एवढेच नव्हे तर श्रीमंत महाराजांची महती वाढवण्याची त्यांची उत्कट इच्छा असल्याचं स्पष्टपणे व्यक्त होत नाही का? असे सांगतात की रामनवमी उत्सवात व नवरात्र उत्सवात प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हे खडतर उपवास करत असत. दररोज रात्रीचे कीर्तन संपवून देवाचे वाहन निघून आरती होईपर्यंत ते तीर्थप्राशन देखील करत नसत. सर्व आटोपल्यावर एक भांडेभर पन्हे अगर सरबत मात्र घेत असत. दशमीच्या दिवशी रथोत्सव होऊन सर्व लोकांचं भोजन उरकल्यावर पारणे सोडित असत. एकादशीच्या दिवशी तीर्थाशिवाय दुसऱ्या कशाचाही ते स्वीकार करत नसत आणि सर्वांनाही तोच नियम लावत असत. बेलधडीत मुक्काम असला की बरोबर सूर्यास्ताला संध्या संपवून श्री राम मंदिरात भजनाला स्वतः बसत असत. सुरुवात आपण स्वतः करीत असत. त्यांच्या भक्तिरसपूर्ण मृदू मधुर वाणीतील भजनाने श्रोतृवृंद तल्लीन होत असे. बहुशः श्री समर्थ आणि श्री तुकाराम यांचे अभंग ते सांगत असत. पण कर्नाटकस्थ लोकांच्या विनंतीवरून पुढे त्यांनी श्री गणपती, श्री राम, श्री मारुती यांच्यावर स्तवनपर कानडी अभंग रचून त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. वानगी दाखल खाली काही दिले आहेत. नमो लंबोदरा, नमो विघ्नहरा, नमो देवावरा गजानना, स्मरण मात्र दिदं संकट कळियुगी, देव गौरीताई नंदनना, ब्रह्मानंद ग मती कोडो गणपती, रामकाज भक्ती बिडंदते, पतित पावन यंबो बिरुदू, सत्यमाडू रामानिंदू, अनाथनाथ यंबो नाम, खरे इरली मेघश्याम.
साधू संत मुनी गळलेळ, दीनदयाळ अंतारल्ला, होगळूवर निन्न कीर्ती, सहजविदू विश्वमूर्ती, ब्रह्मानंद बेडूव रामा, रामदल्ली कोडू प्रेमा, साष्टांग मारुती राया, हेळो यल्ली रामराया, अंजनी देवविय कुमरा, इरुवनेल्ली रघुवीरा, खरे नुडियो हनुमंता, यंद शिशुव सीताकांता, ಬೇಡಿಕೋ ಮುಂಬೆ ಭೀಮಾ ನನಗೆ, ರಾಮನ ಪಾದ ತೋರಿಸೋ ನನಗೆ, ब्रह्मानंदा बंदा शरणा, कळेयो यन्न जन्म मरणा. ब्रह्मानंद गुरूंचा रामनाम सप्ताहावर भर होता. त्यावेळीही मुक्तद्वार अन्न संतर्पण चालत असे. काहीही निमित्ताने, मग ते एखाद्या जयंतीचे असो, अगर तुळशी, अगर बिल्वदर अर्चन असो, आपल्याभोवती लोक गोळा करायचे, त्यांच्याकडून भरपूर नामगर्जना करायची आणि मग जेवणावळ उठवायची, असा त्यांचा खाक्या होता. महार, मांग, वडार, लमाणी, कंजार भाट, हरण शिकारी यासारख्या सगळ्या जातीच्या लोकांना देखील श्रीखंडपुरी, खीरपुरी, लाडू वगैरे पक्वान्नाचं जेवण घातल्याचं आपण समक्ष पाहिले आहे असे सांगणारे लोक अद्याप भेटतात. एकदा पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडला होता. गोरगरिबांना अन्न नव्हते. तेव्हा त्या बिचाऱ्यांना मारुती मंदिरात बोलावून श्री ब्रह्मानंद गुरूंनी पाळीपाळीने प्रत्येक वेळी 8-10 लोक याप्रमाणे तास तास भजन करून घेऊन त्या सर्वांना नाचणी आणि जोंधळे देऊन त्यांचे रक्षण केल्याचं सांगतात. एकदा बेलधडीला प्लेगचा धुमाकूळ चालू होता. लोक रानात झोपडी घालून राहिले होते. एके दिवशी दुपारी अकस्मात एका झोपडीने पेट घेतला आणि जवळपासच्या 25-30 झोपड्या खाक झाल्या. लोक अन्नाला मोताद झाले. ही हकीकत श्री ब्रह्मानंद गुरूंना कळताच ते जातीने तिथे गेले. सर्वांचे त्यांनी आपल्या मृदू मधुर वाणीने सांत्वन केलं. प्रत्येक पुरुषाला एक धोतर, एक अंगरखा, एक रुमाल आणि प्रत्येक स्त्रीला एक लुगडं, एक चोळी, प्रत्येक मुलाला एक अंगरखा, एक टोपी आणि प्रत्येक कुटुंबाला 2 घोंगड्या आणि 4 दिवस पुरेल इतके धान्य देऊन त्यांचं संरक्षण केलं. कर्नाटकात नागपंचमीच्या सणाला प्रत्येक मूल एक एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्या वाटीच मधोमध थोड्या अंतरावर 2 भोके पाडते आणि त्यातून एक दोरी होऊन तिला पीळ घालून वाटी फिरवण्याचा खेळ खेळते असा प्रघात आहे. तेव्हा मुलांना आपल्याकडे आकृष्ट करण्याच्या दृष्टीने बहुधा श्री ब्रह्मानंद गुरूंनी एका नागपंचमीला बेलधडीतील श्री रामरायाच्या मंदिराच्या कट्ट्यावर बसून सर्व मुलांना प्रत्येकी 1 याप्रमाणे खोबऱ्याची वाटी दिली. तसे करण्यासाठी त्यांना 5-6 पोती खोबऱ्याच्या वाट्या लागल्या. आंब्याच्या दिवसात गाड्यांची आंबे खरेदी करून गावातील सर्व लोकांना ते स्वतः वाटत असत. आमरस भोजन तर वरचेवर घालीत असत. अशा एकंदर वर्णिलेल्या त्यांच्या आचरणावरून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः या उक्तीप्रमाणे त्यांच्या अंगी विश्वकुटुंबत्व, समभाव वगैरे गुण किती उत्कृष्टतेने वास करत होते याचे स्पष्ट दिग्दर्शन होत नाही काय? भजनाला अगर नामसप्ताहाला बसल्यावेळी उपाधिरहित माणसाप्रमाणे ते अगदी निष्काळजी दिसत. पण उत्सव प्रसंगी सर्वांगाला डोळे असल्याप्रमाणे कमालीची दक्षता बाळगतानाही दिसत असत. ते विनोदही तितकाच करीत, लोकांचा आदर सत्कारही तितकाच करत आणि हजर असलेल्या लोकांना विशेष प्रकारच्या शिव्याही तितक्याच देत असत. यातील मर्म जाणणारेच जाणतील, येरा गबाळ्याचे हे काम नव्हे. श्री ब्रह्मानंद गुरु म्हणजे जनप्रियत्व, अक्रोध, निर्लोभ, निरहंकार याची जणू साकार मूर्तीच होय. त्यांच्या परमगहन परमार्थाची मख्खी एकनिष्ठ सेवाभावात चंदनाच्या खोडाप्रमाणे देह झिजवण्यात, उत्कट गुरुभक्तीच्या प्रदर्शनात सामावल्याची खूण लोकांना पटत असे. मधूनमधून श्रीमद भागवत, एकनाथी भागवतासारखे ग्रंथ वाचून दाखवून ते लोकांना हितोपदेश करत असत. भजनातील त्यांची तल्लीनता वाखाणण्यासारखी असल्याचा उल्लेख पूर्वी येऊन गेलाच आहे. तरी पण व्यर्थ कट्टे नल्ला देहहू सार्थ वागविल्ला हे पद म्हणताना देहभान विसरून ते अक्षरशः नाचत असल्याचं लेखकाने समक्ष पाहिलं आहे. आपल्या शिष्याच्या प्रापंचिक अडचणीचे ते निवारण तर करीत, त्याचबरोबर त्यांच्या मनात श्री रामनामाबद्दल विश्वास निर्माण करत असत. अशा श्री ब्रह्मानंद गुरूंनी आपल्या सद्गुरुनाथांच्या आज्ञेनुसार जगदोद्धाराचे कार्य हाती घेऊन श्री रामरायाचा उपासना मार्ग एकट्या कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रात देखील त्यांनी वाढीस लावला. असंख्य लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलं. त्या उद्देशाने प्रसंगोपात त्यांनी अद्भुत अशा कितीतरी अमानुष लीला दाखवल्या.
त्याचं वर्णन तरी किती म्हणून करावं. त्याचं साधन ते वर्णन रेखाटायचे झाल्यास या मतिमंद पामराच्या लेखणीला ते झेपण्यासारखं नाही. तरी पण त्यातील ठळक ठळक कार्यांचं आणि लीलाचं यथामती वर्णन करण्याचा लेखकाचा मानस आहे. त्या कामी श्री ब्रह्मानंद गुरूंनी प्रेरणा द्यावी व आशीर्वादयुक्त पुष्टी द्यावी अशी लेखकाची त्यांच्या चरणी प्रार्थना आहे. श्री ब्रह्मानंद गुरूंचे पहिले कार्य म्हणजे बेलधडी ग्रामी श्री रामरायाचं मंदिर बांधून आपल्या सद्गुरुनाथांच्या हस्ते तिथे मनमोहक मूर्तींची प्रतिष्ठापना करून सर्व ग्रामस्थांना श्री रामरायाच्या सेवेस लावून त्या ग्रामाचं क्षेत्र बनवणं हे होय. त्याचा आत्तापर्यंत यथामती उल्लेख करण्यात आलाच आहे. त्यांचं दुसरं अद्भुत कार्य म्हणजे नरगुंद इथे त्यांनी आरंभलेल्या 13 कोटी श्री रामतारक नामजपयज्ञाचा उत्सव हे होय. त्याचे विवरण पुढील प्रकरणावर सोपवूया. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 18. नरगुंद येथील 13 कोटी जपयज्ञ व त्याची सांगता. मागील प्रकरणाच्या शेवटी दिग्दर्शित केल्याप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनी आरंभलेल्या श्री रामतारक नामजपयज्ञाची साध्यंत हकीकत वाचण्यास वाचक उत्सुक झाले असतील तर आम्ही आता एकदम त्यालाच सुरुवात करतो. यज्ञानामी जपयज्ञोस्मी असे भगवंताचे गीतेत वचन आहे ते सर्व विश्रुतच आहे. अद्भुत प्रमाणावर श्री गुरूंनी एकंदर 3 नामजपयज्ञ केले. त्यातील नरगुंदचा जपयज्ञ ओम प्रकारचा. श्री गुरु नेहमी खेडोपाडी देखील संचार करीत असत. असेच हिंटा हिंटा ते एकदा नरगुंद गावी गेले. या गावी श्री गुरूंचा भक्त परिवार मोठा होता. त्यामुळे नरगुंद गावी त्यांची फेरी वरचेवर होत असे. नरगुंद हे तालुक्यातील पेट्याचे गाव. संस्थानी आमदानीत हे राजधानीचे गाव होते. तेथील राजे ब्राह्मण होते. त्यांची धर्मावर श्रद्धा होती. जेथील राजा ब्राह्मण तेथील राजधानीच्या गावी बहुसंख्य ब्राह्मण वस्ती असायचीच. त्या नियमाने इथेही ब्राह्मण वस्ती भरपूर होती आणि या सर्वांची श्री गुरूंवर फार भक्ती होती. आपल्या गावी श्री गुरु आल्याची बातमी पसरताच तेथील सर्व भाविक भक्त त्यांच्या दर्शनाला जमले. एके दिवशी दुपारचे जेवण चालले असताना श्री गुरु सहज बोलता बोलता 13 कोटी जपयज्ञ सुरू करावा म्हणतो, त्यासाठी तुम्ही सर्वजण बेलधडीला येणार ना असं म्हटलं. ते ऐकून सर्वांनी एकजुटीने घरदार सोडून 4-6 महिने बेलधडीला येणं आम्हाला कसं शक्य आहे, त्यासाठी जप इथेच केल्यास ठीक होईल. आम्ही सर्वजण आपल्या आज्ञेप्रमाणे त्यात भाग घ्यायला आणि इतर कामं करायला तयार आहोत असं विनयपूर्वक सुचवलं. ते ऐकून श्री गुरु हसले व पाहूया, श्री सद्गुरुनाथांना विचारूया, त्यांची परवानगी मिळाली तर तुमच्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे इथेच करूया असं म्हटलं. त्याप्रमाणे सर्वांनी तात्काळ श्रीमंत महाराजांच्या अनुज्ञेसाठी येथून पत्र लिहावं असा आग्रह धरला. श्री रामरायाविषयीचा त्या ग्रामस्थांच्या मनातील आस्तिक भाव पाहून श्री गुरु संतुष्ट झाले आणि त्याच दिवशी 13 कोटी जपयज्ञासाठी श्रीमंत महाराजांची अनुज्ञा मिळवण्याविषयी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याला अनुसरून श्री ब्रह्मानंद गुरूंनी पंढरपूरचे श्रीमंत महाराजांचे परमभक्त आप्पासाहेब भडगावकर यांना पत्र लिहिलं. श्रीमंत महाराजांकडून श्री गुरुला आलेले आज्ञापत्र अत्यंत मार्मिक, हृदयंगम आणि बोधप्रद आहे. ते श्री गुरूंच्या कानडी चरित्रकारांना उपलब्ध झाले असल्यामुळे त्यांनी ते छापले असल्याने त्यांच्या अनुज्ञेने ते जसेच्या तसे वाचक वृंदाला सादर करत आहे. श्री रामचंद्र परायण ब्रह्मानंद योगियास, ब्रह्मचैतन्य बुवा इंदूर यांचा अनेक आशीर्वाद. पत्र लिहिण्याचं कारण आपला 13 कोटी जपाबद्दलचा मजकूर आप्पासाहेब यांच्यामार्फत कळला. तरी लिहिल्याप्रमाणे हरिपूर इथे करण्यास सुरुवात करावी. जरूर जरूर जरूर. मी काशीहून परत हरणे मुक्कामी येऊन येथे रामनवमीला श्री रामाची स्थापना केली आणि आता नैमिषारण्यात जाण्याचा विचार आहे. आपल्याला कळावे आणि ज्या ठिकाणी 13 कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा. कृष्णातीर बरे आहे, परंतु आत्ताचे दिवस घोर कलीचे असल्यामुळे चांगले सत्कर्म कोणतेही शेवटात जाऊ न देण्याबद्दल कलीचा दुराग्रह आहे. तरी त्याचा प्रयत्न न चालण्याचा उपाय तपोबल पाहिजे. शब्दज्ञान व जगाचे महत्त्व व निंदा ही दोन्ही उपयोगाची नाहीत, तर तशाचा सहवास करू नये. नास्तिक कुतर्काशी वाद न करता, अहंभावरहित व्यवहाराचा संबंध न ठेवता, अक्रोध निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासना करून जग पाहावे. अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्य आहे.
मी आपणास सांगावे असे नाही, पण सूचनार्थ लिहिले आहे. दुसरे असे, मन चित्तवृत्ती बाह्य नामस्मरण झाल्यापासून साधनात आळस करू नये. तसेच स्त्रियांचे मुखावलोकन, शब्द, स्पर्श, भाषण, ममत्व, अगत्य, परमार्थ हे कधीच सत्य मानू नये आणि त्याचं वारं कधी लागू देऊ नये. असे 13 कोटी होईपर्यंत करावे. माझी विनंती आहे, कारण काळ फार भयंकर आहे. तर माझ्या चालीने चालू नका. माझी वेळ, काळ, कारण वेगळे आहे. तथापि मी अन्य अवस्थेत राहणार अथवा देह सोडणार. कारण आता पुढे धर्म, दया, शांती, भक्ती, नीती कुठे आढळत नाही. सबब सांभाळून वागा, वागा, वागा. राम राम अखंड जागा, जागा, जागा. हा आशीर्वाद. याप्रमाणे आलेले सद्गुरुनाथांचे आज्ञापत्र पाहून श्री ब्रह्मानंद गुरूंचा आनंद ओसंडून वाहू लागला. सद्गुरुनाथांच्या आज्ञापत्राप्रमाणे नदी तटाकी जपयज्ञ करायचे श्री गुरूंच्या मनात येऊ लागले. नरगुंदला नदी तटाक नसल्याने दुसरे कार्यस्थळ पाहण्याची त्यांना पाळी आली. परंतु नरगुंद येथील भक्तजनांचा नामयज्ञाबाबतचा भाव आणि परम उत्साह पाहून आणि श्रीमंत महाराजांच्या ज्या ठिकाणी 13 कोटीची सोय असेल त्या ठिकाणी करावा या आदेशाचा आधार घेऊन श्री गुरूंनी नरगुंदातच जपयज्ञ करण्याचा ठाम निश्चय केला. नरगुंद गावी एक भव्य असे श्री विठ्ठल मंदिर आहे. तिथेच सगळ्या भाविकांच्या मनातून जपयज्ञ व्हावा असं असल्यामुळे ते ब्राह्मण गल्लीत असल्याने श्री शालिवाहन शके 1823 प्लवनाव संवत्सराच्या आषाढ शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत श्री रामनाम सप्ताहाचा आरंभ करण्यात आला. आसपासच्या चहूकडील भाविकांना आमंत्रणे गेली. भाविकांच्या मेळ्यात सप्ताह थाटाने चालू राहिला. श्री गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्रीमंत महाराजांच्या पादुकांना पंचामृताभिषेक करून पूजा थाटाने करून आरती करण्यात आली. त्यानंतर 13 कोटी जपाचा संकल्प करण्यात येऊन सद्गुरुनाथांपुढे पूर्ण फळ ठेवण्यात आले आणि त्या शुभमुहूर्तावर श्रीमंत महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनी स्वतः प्रथम जपाला प्रारंभ केला. जपाला बसणाऱ्या अनुग्रहित लोकांना जपाचे नियम समजावून सांगण्यासाठी आणि परगावहून जपासाठी येऊन राहणाऱ्या लोकांच्या भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून सुरुवातीला 1-2 महिने श्री गुरूंनी आपला मुक्काम तिथेच ठेवला. त्यामुळे श्री क्षेत्र बेलधडी येथील राममंदिर दररोज काकड आरती, मध्यान्ह नैवेद्य, आरती, सायं भजन, आरती, अष्टावधान वगैरे प्रकारांनी भगवंताची उपासना ज्या क्रमाने चालते त्याचप्रमाणे चांगल्या रीतीने सुरू झाली. त्या विठ्ठल मंदिरात रोज शेकड्याने स्त्री, पुरुष, मुले जपाला बसत असत. त्या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था श्री गुरूच करत होते. उत्तरोत्तर परगावहून जपासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. त्यामुळे अवघ्या 6-7 महिन्यातच 13 कोटीची जपसंख्या पुरी होत आली. जपसंख्या आटोक्यात येताच श्री ब्रह्मानंद गुरूंनी जपयज्ञाच्या सांगता महोत्सवासाठी श्रीमंत महाराजांना विनंतीपूर्वक बोलावून आणण्यासाठी नरगुंदच्या 2 भाविकांची गोंदवल्याला रवानगी केली आणि आपण महोत्सवाच्या तयारीला प्रारंभ केला. श्रीमंत महाराजांना आमंत्रण देण्यास गेलेले भाविक ज्यावेळी गोंदवल्याला गेले त्यावेळी श्रीमंत महाराज भाविकांच्या मेळाव्यात विराजमान झालेले त्यांना दिसले. श्रीमंत महाराजांच्या चरणकमलाला भक्तिभावपूर्वक साष्टांग नमस्कार करून त्यांनी श्री गुरूंची विज्ञापना त्यांना कळवली. ते ऐकून श्रीमंत महाराजांनी आपल्याला झालेला संतोष व्यक्त केला आणि निघण्यासंबंधीची आपली संमती दर्शवली. आज निघूया, उद्या निघूया अशी चालढकल करीत करीत पुढे सुमारे 2 महिन्यांनी श्रीमंत महाराजांनी शेकडो शिष्य परिवारांसमवेत तेथून प्रयाण केलं. जपयज्ञाच्या सांगता महोत्सवाला श्रीमंत महाराज येणार असल्याची वार्ता यावेळ पावेतो कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात पोचली होती. त्यामुळे महिनाभर आधीपासून सुमारे 1000 लोक जमून राहिले होते. श्रीमंत महाराज आल्यानंतर तर जनसमूह 8-10 हजारापर्यंत फुगला असावा. श्रीमंत महाराज गोंदिवलीहून निघाले ते पंढरपूर, सोलापूर, विजापूर या मार्गे मल्लापूर स्टेशनवर उतरले. तिथे आगाऊ तयार ठेवण्यात आलेल्या बैलगाडीतून यावगलला गेले. यावगल गावी शिवदीक्षित या नावाचे एक सुखवस्तू घरंदाज श्रीमंत गृहस्थ राहत होते. त्यांच्या घरात पूर्वीपासून पिशाच्य बाधा होती. त्यांच्या निवारणार्थ त्याने बरेच उपाय करून पाहिले, परंतु त्यांचा त्रास कमी होत नव्हता. त्याची व श्री ब्रह्मानंद गुरूंची गाठ पडल्यापासून त्यांच्यावर त्याची विशेष भक्ती जडली होती. श्री गुरु वरचेवर त्यांच्याकडे जात असत. एका खेपेस शिवदीक्षितांनी श्री गुरूंना पिशाच्य बाधेचे निवारण करण्याची विनंती केली.
श्री गुरूंनी नेहमीच्या रस्त्याप्रमाणे श्रीमंत महाराजांना शरण जाण्यासाठी सुचवलं आणि एका खेपेत स्वतः गोंदवलेला चाललेवेळी शिवदीक्षितांना बरोबर नेऊन श्रीमंत महाराजांच्या पायावर घातलं. श्रीमंत महाराजांनी शांतपणे त्यांची सर्व हकीकत ऐकून घेतली आणि त्यांना श्री दत्तगुरूची आणि श्री रामरायाची प्रतिष्ठा करून भक्तिभावाने त्याची सेवा करा, म्हणजे सर्व बाधांचे निवारण होईल असं सांगितलं. लागलीच त्या भाविकाने आपणच तिथपर्यंत येऊन आपल्या हाताने प्रतिष्ठा करावी अशी तळमळीने विनंती केली. तेव्हा श्रीमंत महाराजांनी आधी देऊळ तयार करा, पुढे मला तिकडे यायचे आहे, तेव्हा तुमच्या इच्छेप्रमाणे करू म्हणून अभय दिले. शिवदीक्षित संतुष्ट झाले आणि श्रीमंत महाराजांची आज्ञा घेऊन गावी गेले. शिवदीक्षितांनी आपल्या घराजवळच्या स्वतःच्या जागेतच श्री गुरूंच्या सल्ल्याप्रमाणे सुंदर मंदिर बांधलं. श्री दत्त दिगंबराची मूर्ती आणि श्री पट्टाभिरामाची मूर्ती अशा दोन्ही मूर्ती आणून ठेवल्या. त्याच शिवदीक्षितांना श्री गुरूंनी श्रीमंत महाराजांना बोलवण्यासाठी पाठवल्यावर जाताना मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची सर्व सिद्धता करूनच ते गेले होते. म्हणून तर श्रीमंत महाराज यावगल्ला येताच शिवदीक्षितांच्या घरी गेले. तिथे 2 दिवस मुक्काम करून प्रतिष्ठा कार्य संपवून त्यांचे मनोरथ त्यांनी पूर्ण केले आणि नंतर बैलगाडीतूनच प्रवास करीत नरगुंदला जाऊन पोचले. भाविक भक्तांनी उत्साहाने सर्व गाव तोरणांनी आधीच सजवलं होतं. रस्त्यावरील धुराळा उडू नये म्हणून गावातील रस्त्यावर पाणी शिंपडून ठेवलं होतं. त्यावर रांगोळी घालून रस्ते सुशोभित केले होते. श्रीमंत महाराजांना समारंभाने वाजत गाजत आणण्यासाठी भाविक भक्त भजनी मेळ्यासह गावाबाहेर 1 मैलावर सामोरे जाऊन मार्ग प्रतीक्षा करत थांबले होते आणि इतर लोक गावापासून तेथपर्यंत दुतर्फा पसरले होते. श्रीमंत महाराजांचं लांबून दर्शन होताच सर्वांनी एककंठाने जयघोष करायला सुरुवात केली आणि त्यांना मिरवीत गावात उभारलेल्या भव्य मंडपात आणलं. मंडपात मध्यभागी उंच सिंहासन तयार करण्यात आलं होतं. त्यावर श्रीमंत महाराज विराजमान झाले. दर्शनोत्सुक जनसमूहाने अहमहमिकेने श्रीमंत महाराजांचं दर्शन घेतलं. त्या दिवसापासून श्री रामरायाच्या घोषाला न अंत न पार अशी स्थिती झाली. भोजनाच्या पंक्तीवर पंक्ती उठू लागल्या. सर्व जातीच्या लोकांना देखील मुक्तद्वार अन्न संतर्पण चालू होतं. श्रीमंत महाराजांकडून अनुग्रह घेण्यासाठी तसंच प्रापंचिक दुःख सांगून त्यावर इलाज विचारण्यासाठी नुसती रीघ लागून राहिली. अशा प्रकारे त्या महोत्सवानंदात 2 दिवस गेले नाहीत. तोच गावातील पिण्याच्या पाण्याच्या तलावातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी होऊ लागल्यामुळे लोक चिंताक्रांत झाले. त्यांची चिंता रास्तच होती, कारण जवळपास पिण्याच्या पाण्याचा साठा कुठेच नव्हता. अशा स्थितीत 8-10 हजार लोकांना पाणी पुरवठा कसा करायचा? अखेर श्री गुरूंपुढे त्यांनी आपली चिंता व्यक्त करताच, मूर्तिमंत श्रीमंत महाराज इथे हजर असताना आणि श्री रामनाम अहर्निश चालू असताना खुळ्यांनो कसली चिंता करता? पाण्याची कमतरता कशी भासेल? या शब्दात त्यांचं समाधान श्री गुरूंनी केलं. आकाशाकडे कृपा कटाक्षानं पाहिलं आणि रोजच्याप्रमाणे अतिउत्साहाने श्रीमंत महाराजांची पूजा आरती करून भोजनाची पंगत बसवली. संपूर्ण जेवणावळ आटोपली आणि चमत्कार असा झाला की आकाशात इतके काळे ढग जमले की आकाशच दिसेना. अकस्मात भयंकर पावसाला सुरुवात झाली. क्षणार्धात पाहावं तिकडे पाणी पाणी दिसू लागले. तळे विहिरी सर्व काही भरून वाहू लागले. वास्तविक तो माघ महिना होता, अर्थात पावसाचा यत्किंचित संभव नव्हता आणि पावसाचं चिन्ह दिसत नसताना श्री गुरूंच्या महिम्याने पाण्याची समृद्धी झाली. हे केवळ श्री महाराजांच्या ठायी असलेल्या श्री ब्रह्मानंद गुरूंच्या दृढ विश्वासाचं फळ. या अद्भुत घटनेने तेथील लोकांचा उत्साह शतगुणित झाला असल्यास नवलते काय. मात्र या ठिकाणी श्रीमंत महाराजांच्या आज्ञापत्रातील नदी तटाकी जपयज्ञ करावा या सूचनेकडे वाचकांचं लक्ष मी वेधू इच्छितो. यावरून त्रिकालज्ञानी श्रीमंत महाराजांना हे संकट आधीच दिसलं होतं, म्हणून त्यांनी आगाऊच प्रच्छन्न सूचना केली होती असा त्याचा सरळ अर्थ होत नाही का? श्रीमंत महाराजांचा तिथे 8 दिवस मुक्काम होता. सर्वांची जेवणाची उत्तम व्यवस्था होती. तिथे न जेवणाऱ्यांसाठी तांदूळ डाळ वगैरे सामान देण्याचीही व्यवस्था असल्यामुळे सर्वजण संतृप्त झाले होते. समारंभाच्या समाप्तीच्या दिवशी श्री ब्रह्मानंद गुरूंनी श्रीमंत महाराजांच्या हस्ते जमलेल्या शेकडो विद्वानांना 1-1 महावस्त्र आणि 1-1 मोहर दक्षिणा देऊन त्यांची संभावना केली आणि हजारो गोरगरिबांना अन्न वस्त्र द्रव्य देऊन त्यांना आनंदित केलं. अनेक लोकांना बीजमंत्राचा उपदेश श्रीमंत महाराजांकडून देविला.
परमानंदात नामजप यज्ञ महोत्सवाची समाप्ती करून श्रीमंत महाराज प्रयाण करण्यासाठी सिद्ध झाले असता नवलगुंद, होंबळ, हंदीकोळ, हुलकोट्टी, गदग, बेटगिरी, हुबळी, धारवाड वगैरे गावच्या लोकांच्या आग्रहाच्या आमंत्रणावरून वरील सर्व गावात त्यांनी भेट देऊन सर्वांना पुनीत केलं. अखेर श्री ब्रह्मानंद गुरूंनी त्यांना बेलदडीस श्री रामनवमी उत्सवाला नेलं. श्रीमंत महाराजांच्या उपस्थितीने तो उत्सव अधिक थाटात पार पडला. चैत्र वैद्य द्वितीया श्री रामरायाच्या प्रतिष्ठापनेचा वाढदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी तेथून प्रयाण करून मुळगुंद, कुर्तकोटी वगैरे गावांना भेट देऊन श्रीमंत महाराजांनी गोंदवल्याला प्रयाण केलं. श्री गुरूंना पण गोंदवल्याला जाणं भाग पडलं. परतण्यास परवानगी न मिळाल्यामुळे त्यांना 4 महिने तिथे राहावं लागलं. पुढे श्रीमंत महाराज हार्द्याला गेले. जाताना आपल्याबरोबर त्यांनी श्री ब्रह्मानंद गुरूंनाही नेलं होतं. तेथील उत्सव संपून श्रीमंत महाराज परत गोंदवल्याला आले तर श्री ब्रह्मानंद गुरूंना कर्नाटकी परतण्यास अनुज्ञा मिळाली. कर्नाटकात परत येतात श्री रामनाम उपासना मार्ग वाढवण्यासाठी लोकोद्धाराच्या कार्यासाठी त्यांनी जोराची चालना दिली. ठिकठिकाणी रामनाम सप्ताह करून अन्नसंतर्पण करण्याचा त्यांनी सपाटाच सुरू केला. अशा प्रकारे संचार कार्य आणि श्री रामनामाचं प्रसार कार्य 6-7 वर्ष चालू होतं. अकस्मात एके दिवशी पुन्हा नामजपयज्ञ करण्यासंबंधी श्रीमंत महाराजांचं श्री गुरूंना आज्ञापत्र आलं. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तू. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.